नमस्कार. पाहूयात शेअर मार्केटमधील काही ताज्या घडामोडी. कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस किम्सने 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्याच्या 5 शेअर्समध्ये विभाजित करण्याची घोषणा जूनमध्ये केली होती. कंपनीची 22वी एजीएम 29 ऑगस्ट रोजी झाली आहे, ज्यामध्ये शेअर विभाजनाच्या म्हणजे स्टॉक स्प्लिटच्या निर्णयाला भागधारकांनी मान्यता दिली आहे. मंगळवारी कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचा शेअर अर्धा टक्क्याच्या वाढीसह 2564 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. IEX इंडियन एनर्जी एक्सचेंज IEX संबंधित 2 दिवसात 2 बातम्या आल्या. सोमवारी IEXने कळवले होते की तिच्या उपकंपनीने भारतात आंतरराष्ट्रीय अक्षय ऊर्जा प्रमाणपत्र जारी करण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली आहे. तर मंगळवारी IEXने गेल्या महिन्यातील त्यांचे बिझनेस अपडेट जारी केले. या आकडेवारीनुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीच्या एकूण व्हॉल्यूममध्ये 36% वाढ झाली आहे. गॉडफ्रे फिलिप्सने एप्रिल 2024 मध्ये रिटेल व्यवसायाची विक्री करण्याची घोषणा केली होती. गॉडफ्रे फिलिप्सने रिटेल व्यवसाय 24/7च्या विक्रीसाठी टर्म शीटवर स्वाक्षरी केली आहे. सप्टेंबर अखेर हा करार पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. गॉडफ्रे फिलिप्सची शॉप्स न्यू शॉप्समध्ये स्थलांतरित करण्याचे काम सुरू झाले. न्यू शॉपचे 35 शहरांमध्ये स्टोअर्स आहेत. त्यांची 160 दुकाने 24 तास कार्यरत आहेत. जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सरकार बुधवारी जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमधील 7% हिस्सेदारी विकणार आहे. हा शेअर OFSच्या माध्यमातून विकला जाईल. मंगळवारी जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे शेअर 0.13%च्या घसरणीसह 441 रुपयांच्या पातळीवर बंद झाले. सिप्ला कंपनीने एक्सचेंजेसला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की MK हमीद यांनी उपाध्यक्ष म्हणजेच व्हाईस चेअरमॅन आणि गैर कार्यकारी संचालक म्हणजेच नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर पदाचा राजीनामा दिलाय. वय आणि तब्येत यामुळे राजीनामा दिला असल्याचे सांगण्यात आले. मंगळवारी सिप्लाचा शेअर 0.20%च्या वाढीसह 1650 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. GSK फार्मा ग्लॅक्सो स्मिथ क्लीन फार्मास्युटिकल लिमिटेड कंपनीने एक्सचेंजेसला दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की कंपनीला 222 कोटी रुपयांचा आयकर परतावा म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न मिळाला आहे. मंगळवारी GSK फार्माचा शेअर 2% वाढून 2835 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. NHPC कंपनीने महाराष्ट्र सरकारसोबत सामंजस्य करार म्हणजेच MOU केला आहे. ऊर्जा साठवण यंत्रणा म्हणजेच एनर्जी स्टोरेज सिस्टीम बसवण्यासाठी हा करार करण्यात आलाय. मंगळवारी NHPCचा शेअर 1%च्या वाढीसह 98.90 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. AU स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडने व्हॉलेंटरी ट्रान्झिशनच्या मंजुरीसाठी RBIला अर्ज केलाय. स्मॉल फायनान्स बँकेतून युनिव्हर्सल बँकेत व्हॉलेंटरी ट्रान्झिशन करण्यासाठी हा अर्ज करण्यात आलाय. मंगळवारी AU स्मॉल फायनान्सचा शेअर अर्ध्या टक्क्यांच्या घसरणीसह 677 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. स्पंदना स्फूर्ती फायनान्शियल लिमिटेड कंपनीची बोर्डाची बैठक 6 सप्टेंबर रोजी होणार आहे. यामध्ये NCD द्वारे निधी उभारण्याचा विचार केला जाणार आहे. NCD म्हणजेच नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर्स म्हणजेच हे डिबेंचर्स ज्यांचे शेअर्स किंवा इक्विटीमध्ये रूपांतर करता येत नाही. मंगळवारी स्पंदना स्फूर्ती फायनान्शियल लिमिटेडचा शेअर किंचित घसरणीसह 615 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. UPL लिमिटेड कंपनीने एक्सचेंजेसला दिलेल्या माहितीत कंपनीने ॲडवांटा होल्डिंग्स खरेदी केल्याचे सांगितले. मंगळवारी UPL लिमिटेडचा शेअर अर्ध्या टक्क्यांनी वाढून 602 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. GR इन्फ्रा प्रोजेक्ट्स कंपनीने REC पॉवर सोबत करार केलाय. हा करार तुमकुर सेकंड REZ पॉवर ट्रान्समिशन खरेदी करण्यासाठी करण्यात आलाय. या खरेदीनंतर कंपनी पॉवर ट्रान्समिशन व्यवसायात उतरत आहे. मंगळवारी GR इन्फ्रा प्रोजेक्टचा शेअर 1%च्या वाढीसह 1603 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. टोरेंट पॉवर कंपनीने महाराष्ट्र सरकारसोबत 5700 मेगावॅट विजेसाठी करार केलाय. मंगळवारी टोरेंट पॉवरचा शेअर 3%च्या घसरणीसह 1712 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. झायडस लाईफ सायन्सेस कंपनीला 30 ऑगस्ट रोजी अमेरिकन औषध रेग्युलेटरी कडून वॉर्निंग लेटर प्राप्त झाले. मंगळवारी झायडस लाईफ सायन्सेसचा शेअर किंचित वाढीसह 1113 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. मंगलोर केमिकल्स अँड फर्टिलायझर्स कंपनीने एक्सचेंजेसला सांगितले की प्रदीप फॉस्फेटच्या मर्जरला एक्सचेंजेसची मंजुरी मिळाली आहे. मंगळवारी मंगलोर केमिकल्स आणि फर्टिलायझरचा शेअर 2%च्या घसरणीसह 131 रुपयांच्या पातळीवर बंद. अटलांटा कंपनीने ठाणे महापालिकेसोबत करार केलाय. हा करार अटलांटा एन्क्लेव्ह फेज 11 साठी करण्यात आलाय.
मंगळवारी अटलांटाचा शेअर 2% वाढीसह 52.80 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. ऑर्किड फार्मा कंपनीने एक्सचेंजेसला सांगितले की धनुका लॅबोरेटरीजच्या मर्जरला मान्यता दिली आहे. मंगळवारी ऑर्किड फार्माचा शेअर 2% घसरणीसह 1406 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीने विष्णू प्रसाद रिसर्च सेंटर सोबत करार केलाय. मंगळवारी कंपनीचा शेअर 2% वाढीसह 783 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय.